नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. आम्ही सध्या मालवणमध्ये. काल आलतो आम्ही. आता इथं आम्ही चहा प्यायला आलो. फ्रेश घेत आलो. आम्ही चहा प्यायला थांबलो होतो मी आणि बाकीचे झोपलेले ते. इथं बाजूला आपण एक रूम केली रात्री अर्जंटमध्ये. आज आपण मालवण फिरणार आहे. तो आज कुठं कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे. 35 रुपये. इकडचं वातावरण मस्त आहे एकदम. आता थोड्या वेळानं आपण बीचला जाऊ. खेकडे हो ना, आपली चहा आली. आता आपण बिस्किट घरूनच घेऊन आलतो. पैसे वाचवायचे आहेत आपल्याला, काही करू. चला ही चहा पितो. आता काढलं तर इथे मांजर आली. आता काय वाटलं आपण मच्छी घेतली. वाटला मच्छीच घेतली. तिला खायला वेळ आले तर आपले पोहे बिन आलेत. आता हे खाऊ आणि जाऊ मग समोर. हे बघ कावळा. आपल्याकडे दिसत नाही कावळे, आणि इकडे लय मोठे आहेत मालवणला. तर आपलं झालंय आता खाऊन. आपण आता निघू. आता चांगलं दिलं आहे ना, तुम्ही येऊ शकता इथं. आदित्य निहारी. तर आता आपल्या सगळ्याचं आवरून झालेलं आहे. आत्ता वाजलेत 11:26. आपण आता इथून निघालो मालवणमधून. इथून आपण जाणार आहे सिंधुदुर्ग किल्ला पाहायला. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं थांबलेलो होतो. गाडी आहे आणि हे इथं थांबलेलो होतो आपण. चांगले रूम आणि ते. इथून निघू सिंधुदुर्गला. इथंच हॉटेल आणि ते तिथे नाश्ते केले ते. सिंधुदुर्ग बंद आहे म्हणतात किल्ला. अरे आता बायडीचं आहे रे ते, खाऊ दे रे तिला. हा इथं होत्या ना सगळी दोन. आपण आता एका बीचवर आलेलो. त्याचं नाव नाही माहित, उतरल्यावर सांगतो. बायडे अरे तू माझा फोन घेतला येडे, याच्यात स्पेस नाही आहे. काय झालं काय पण आता आलो बीचवर, थोडं खेळू आपण इथं. हे काय करू राहिले नेमकं. लग्न आहे आता कोणाच तरी. आम्ही आता बाजारात आहे मालवणच्या. अरे डिस्किस काट दीडशे नाही ठेवरे दे. अरे आपण कुठं आलो. एक कोकम शरबत पिऊ चला. आपण हे सिंधुदुर्ग आपलं कोणतं आहे हे आहे मोती तलाव. राजकोटवर आलो. पण राजकोटवर आपण आता राजकोटवर आलोय. इथे शिवाजी महाराजाची मूर्ती पहा किती मोठी पाहिजे. आता नवीन बसवलेली. नवीन बांधले वाटते पूर्ण. आपण आता राजकोटवर आलोय. आपल्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज. कलियुगी शिवराय रूपानं जो अवतरे आता, गीतेचा अर्थ रेखितो ते जाळ तलवारे आता. सिंधुदुर्ग किल्ला आहे. तो सध्या बंद केलेला आहे पावसाळ्यामुळं. आम्ही वेगळ्या टायमावर आलो. समुद्राचं पाणी असं हे झालेलं. विजयदुर्गवर थोडा वेळ थांबलो. मग बाचा रोड राहिला. आता काय रे मी पागलपणा लावलाय तो.
आता आपल्या सगळ्याला लागलेला आहे भुका. आपण आता चाललो जेवायला. एकमेकाच्या मांडीवर गणपती करूया. जेवायला चाललो आपण आता. आपली गाडी आली आपली आता. चला आपण आता इथे जेवायला थांबलो. चिकन थाळी ऑर्डर केली आपण. आता येईन ते आपली थोड्या वेळा. चिकन थाळी आली आता. आता आपण जेवण करू आणि मग जाऊ समोर. सोलकढी पिऊन पाहू. काल पिलती पण ती आवडली नव्हती एवढी. पाहू आता कशी. चांगले मठ्ठेवानेच आहे हे. चांगलं लागेल. चांगले हे सोलकडे म्हणजे एक प्रकारचा मठ्ठाच आहे. आपण पिलाय ते आता. झाले. आपण आता रूमवर चाललो. रूम इथंच आहे. हॉटेलवाल्या भायला सांगितलं होतं. त्यानं त्या काकाला बोलवलं. ते आपल्याला रूम दाखवले. आपण तिथं रूम करणार आहे उद्यासाठी. उद्यापर्यंत. उद्या सकाळी 12पर्यंतची. चला आम्ही आता इथे एक रूम पाहिले. तिथं आलो. रत्नदीप हे खोल. माझा व्हिडिओ घे ना. हे गाईस मी पेशंट सारखं जाऊन दिसायला ॲम्ब्युलन्स मध्ये असलं. थांब ना ते. एक मिनिट सरक. मी काय होतो या बाजूला काय आमची रूम बघण्याला पण अरे असं आम्हाला व्हिडिओ पण राहिलो ना. आम्ही रूम केलेली आता आणि इथून तोंड घेऊन धुवून फ्रेश होऊन थोडा आराम करून झोपू. आम्ही रूम केलेली आहे आणि आम्ही दोघं आज एक रूम केले आम्ही आणि आता इथून फ्रेश होऊ. थोडं झोपू. 4-5 वाजता वापस बीचवर जाऊ आणि पाहू पुढचं काय काय येतं. दाखवू तुम्हाला. आपल्याला रूम आता एकदम मस्त भेटलेली आहे. इथून आराम करू आणि मग जाऊ फिरायला. तुम्हाला रूम टूर देतो आता. रूम दाखवतो कशी येते. रूम दाखवतो. हे बाकीचे पण दाखवतो तुम्हाला आता. आमची रूम किती 101. इकडे मा बादशा आहे. काय करू राहिला काय 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 तुमचा बायकोचा इथे कोणाचं आहे. आता हे आमची पवन शेट त्यांच्या रूम मध्ये जाऊ. उघड ना. हे आमचे दाजी आणि याच्यासाठीची रूम आहे. याचा लाईट चालू आहे. आपल्याला चालू आहे. इकडून बाल्कनी आहे म्हणे यायला. याची बाल्कनी पापा. तुमचे कपडे इथं ठेवल्या. तुम्हाला बाल्कनी म्हणे. बाप रे बाप. तुम्हाला मस्त आहे. याला बाल्कनी भेटली. आम्हाला भेटली. आम्हाला भेटली नाही बाल्कनी. याला भेटली. इकडं ग्राउंड आहे. मोठी बिल्डिंग आहे. चला आता आपण आपल्या आता तुम्हाला आमची रूम दाखवतो. चला. हां इथून सुरुवात आहे आपल्या रूमची. बेड आहे. इथून हे सामान ठेवायला आहे. इथं बेसिंग. बाथरूम निघते. इकडून आपल्याला काहीच व्ह्यू नाही आहे. बंद आहे सगळं. रस्ता आपल्याला बेल बी नाही आहे बा. हां सगळ्याची वाचू आपण. ह्याची बंदी.
तर आपण आता आराम करून तयार झालो बीचवर जायला. इथं कोणतं तरी काय नाव आहे काय माहिती बीचचं, तिथं जाऊ आपण. असे कपडे घातलेत बीचवरचे, हाफ पॅन्ट आणि शर्ट, म्हणजे वल्ल झाल्यावर काय ताण नाही राहत. चला आवरून घे बाहेर. चला मग भाचा रडू राहिलाय गवई एकदम क्लासमध्ये तयार झाले. चला आपण सगळे तयार झालो. आता आपण इथून डायरेक्ट बीचवर जाऊ. आपल्याला इथं राउटर बी नाही बा, रेंज बिलकुल नाही इथं. रेंज म्हणजे आपली रूम पण चालू आपण 1200 रुपयात रूम आहे आपली. 600 पर हेड आलेत मला आणि अजिंक्यला. तर मी खूप रडत आहे कारण की त्याच्यासाठी आम्ही चॉकलेट रत्नदीपने खाऊन टाकलेलं आहे. म्हणजे एक असं घेऊन आता तमनेल आपण कट करून घेऊ आपण. कोण घुटफुट करायला. ही आमची रूम एकदम मस्त आहे. ते वैभव दादा आहे आतमध्ये. चाललो आता बीचवर. हा ना, ते एक एक शब्द जास्त होऊन जातात मग. चला अजिंक्य म्हणतो तमाशे बा तमाशे. झालं तुझं तयार होता. चला सगळे ब्लॉगर आहेत, सगळ्याचे मिळून 100 सबस्क्राईब नाही यार. माझ्या वाईफचं 3.5 माझे 121 आहे. आता या ब्लॉग नंतर वाढले तर चांगलेच आहे. चला चल बस. शूट घ्यायचं होतं वायडे मला. काय हो ना, मी तेच म्हणलं. गरमी किती उरायची. येताना पाय जाऊ, येताना भीती वाटून राहतं. आणली पाहिजे रूमवर येऊ ना आपण जाऊ ना. आपण आलोय आता समुद्राजवळ. मित्रांना काय थांबू आपण. आपण आता आलेलो आहे समुद्रात. मी पेढा खाल्लाय. समुद्रात म्हणजे किनारा. जास्त लांब नका तो. रिकामा आहे बीच पुरा. एकदम एन्जॉय करून खेळत झालेलं आहे. खवळलेला आहे एकदम खास खेळलो. आणि याचा शर्टच गेलं भाऊ. इथं काठावर ठेवलं होतं ते, एक लाट आली आणि शर्टच गेलं. चला मस्त समुद्र एकदम घेतात. तर आपण वैभव दादाला गाडी घेऊन पाठवलं आहे. आम्ही पायी चाललो. पायी जावा म्हटलं. जवळच आहे रो, जास्त लांब नाही आहे. आजूचं शर्टच गेलंय वाहून लाटासोबत. आता 150 रुपयाचं नुकसान झालेलं आमचं.
आता हा आम्ही आता इथून पायी चालू इथूनच आहे ना इथूनच आम्ही आता एक हे अमूल कूलचं हे घेतलेलं आहे. हे अमूल कूल अमूल नाही आहे, हे वेगळंच काहीतरी नाव याचं पण काहीतरी आहे. ते घेऊन आता पाणी इतकं खारट येते ते भयानक खारट. आलो आता आपल्या रूमच्या इथं वरती रूम आहे आपली. आता फ्रेश हो. आपले शर्ट शर्ट गेलंय आता आता विसरून जाय शर्ट. तर आपण आता आलेलो आहे रूमवर बीचवर खेळून मिळून. आता थोड्या वेळानं आपण जेवायला जाऊ. जेवायला आपण काय घ्यायचं रे राजा? काय घ्यायचं जेवायला? आज मच्छी गाव आपण मच्छी बांगडा म्हणजे इकडची फेमस. तर आपण आता जेवायला चाललो. जेवायला नाही पहिले माझ्या भाच्याला दवाखान्यात घेऊन राहिलो. त्याला ताप आली जरशी तर तिथं जाऊ मग त्याच्यानंतर जेवायला जाऊ आपण. आजचं जेवण आजी इकडून सगळ्याला सगळ्याला हे बघ आजचे फोटो कोणीच घेत नव्हतं, तुम्ही चालले होते तशी. काय मोबाईल खेळतात ते ठेव बरं ठेव. लाईव्ह बोलणे घालले आता. चार्जिंग तर होती त्याची का? ते रस्त्याच म्हटलं की मला व्हिडिओ दाखव. थांबलं काही करत हॉस्पिटलमध्ये पाहू डॉक्टर काय सांगते. मी टाकणार आहे. हे नेहमी नवऱ्याचे बोलणे का ती मारबीन का ती हे ऑन कॅमेरा मारत नका जाऊ. काय म्हणणे आज मारत नका जाऊ. आमची लाडकी बहीण आहे. पैसे 3,000 रुपये आले लाडक्या भावाला द्यायला पाहिजे. मी तुझं भाडेच जालना औरंगाबाद यांचं तर होतं तर भांडणं आणि दवाखान्यात आलोय ते चाललेत का समोर. आपण थांबू आता इथं थोडा वेळ. अरे थांबा थांबा हो ईव्ही येते ईव्ही. आपली गाडी एक नंबर आहे आपली काही म्हणा. स्पीकर लय खास आहे गाडीत. एवढा वेळ थांबल्यानंतर आता हे आलेत दवाखान्यातून. मीरला बरं नव्हतं माझ्या भाच्याला. आता इथून जाऊ आपण. आता इथून आपण डायरेक्ट जेवायला जाऊ. मी तो वरती बसलो होतो गाडीवर. काय म्हणे का डॉक्टर? तापेच हे दिले औषध. आलो आता एका हॉटेलमध्ये जेवायला. इथं थाळी गिळी काय स्पेशल आहे ती घेऊ. फक्त तेज पाहिजे एकदम तेज. एक तेज एक मीडियम. दोन्ही तेज नाही राही. हा एक तेज आणि एक मीडियम. हा म्हणजे तुम्ही जशी नेहमी बनवता तशी तुमच्या हिशोबाने एकदम तेज एकच. बांगडा थाळी आली आता. सगळ्या जेवण होत बिन आले आता. आता आपण जेवण घेऊ. झालेले आता हे बांगडा खाल्ली आपण. आता इथलची सोलकढी पिऊन पाहू कशी है.